शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने घातले दिवा शहरातील बंद पाण्याच्या टाक्यांचे श्राद्ध। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून। दिवा शहरातील पाणी टंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केले। गेल्या 12 वर्षापासून बंद असलेल्या 2 जलकुंभांचे श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसैनिकांनी प्रशासनाचा निषेध केला आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधले। दिवा शहरातील बेतवडे येथे 12 वर्षापूर्वी बांधलेले 2 जलकुंभ आजतागायत बंद आहेत। त्यामुळे शहरातील अनेक भागात असमान पाणी वितरण होते, शिवाय अनेक भागात पाणी टंचाई भेडसावत असते। याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले। महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचे श्राद्ध घातले, तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि अंतिम संस्कार करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला। यावेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली। जर या जलकुंभातून पाणी पुरवठा करायचाच नव्हता तर ते कशाला बांधले आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कोणाकडून वसूल करणार, असे सवाल त्यांनी केले। हे आंदोलन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, सुभाष भोईर साहेब आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। महिला जिल्हा संपर्क प्रमुख मृणाल यज्ञेश्वरी आणि महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर राणे यांच्या सूचनेनुसार या आंदोलनाची योजना आखण्यात आली। या आंदोलनात अभिषेक ठाकूर युसेना, तेजस पोरजी उपशहर प्रमुख, मारुती पडळकर उपशहर प्रमुख, प्रियंका सावंत समन्वयक, स्मिता जाधव उपशहर संघटिका, उज्ज्वला पाटील उपशहर संघटिका आणि शनिदास पाटील शहर संघटक यांचा समावेश होता। या व्यतिरिक्त विभाग प्रमुख, महिला विभाग संघटिका, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आदी महिला पुरुष पदाधिकारी यांनी या आंदोलनात मोलाचे योगदान दिले। अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।